काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे आपल्यासोबत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे. किती जागांवर काँग्रेसचा नागपूर शहरात दावा राहणार आहे? मला वाटतं 6ही जागा काँग्रेसच्या आम्ही लढत आलो आहे आणि या 6ही जागा काँग्रेसने लढाव्याचीच पार्श्वभूमी आहे. तर या 6ही जागा आमची पक्षश्रेष्ठी मागेलच. हे 6ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार राहतील, कारण की उद्धव ठाकरे सेनेने आता काही दिवसांपूर्वी त्यांची एक बैठक झाली, आढावा बैठक झाली. त्याच्यात त्यांनी काही जागांचं नागपुरात सुद्धा मागणी केलेली आहे, शहरात खास करून 2 जागांची. नाही, त्यांना मागणी करण्याचा अधिकार आहे, परंतु तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटप करतील ना, तेव्हा काहीतरी पार्श्वभूमी ठरवतीलच की कोणती जागा कोणत्या कारणाने कोणाला द्यावी. त्यावर मला वाटते काँग्रेसला मिळेल असं मला वाटतं. अगदी पारंपरिक गड राहिलेला आहे काँग्रेसचा नागपूर म्हणजे. पण एकीकडे पूर्व नागपूरमध्ये बघायला गेलं तर राष्ट्रवादी सुद्धा दावा करताना दिसत आहे, शरद पवार गट. म्हणजे दावा सगळेच करतात आहे, परंतु शेवटी त्या तीनही पक्षाचे लोक जेव्हा जागा वाटपासंदर्भात बसतील तर आपापल्या पक्षाची पार्श्वभूमी, आम्ही का मागावी ही जागा, आम्हाला किती मतं मिळाले होते इथे, याच्यावरच जागा वाटपाचा निकष लागेल ना. आणि या निकषामध्ये काँग्रेस मेरिटवर आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर म्हणतात, मेरिटवर आहे. कारण कार्यकर्त्यांमधला कालचा उत्साह पण जबरी असा संपूर्ण दिसून आला. कुठेतरी कार्यकर्त्यांचा दबाव आहे की 6ही जागा आपण लढायच्याच, काँग्रेसच लढेल, अगदी ठाम आहे अशी तुमच्याकडे आग्रही मागणी होत्या. कसं आहे, इथे काँग्रेसचं मताधिक्य, काँग्रेसचा कार्यकर्ता आपण सगळं पाहता आणि काँग्रेसने जी लढत दिली ते कार्यकर्त्यांचं मनोबल, प्रत्येक बूथवर काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, हो, संघटन आहे आणि म्हणूनच इथे काँग्रेस लढत आली आहे. काँग्रेस भाजपातच नेहमी इथे टक्कर राहिली. तर आपण तयारीला सुरुवात केली आहे काँग्रेसने 6ही जागांसाठी? बिलकुल तयारीला सुरुवात केली. लोकसभेमध्ये त्याची ट्रायल आम्ही दाखवली. मागच्या वेळेसपेक्षा मताधिक्य कमी करून दाखवलं आम्ही 1 लाखाच्या जवळपास मतांनी. तर विकास ठाकरे आपल्यासोबत होतं. शहरातील 6ही जागांवर काँग्रेसच लढणार अशी ठाम भूमिका त्यांनी केलेली आहे आणि याचा दावा सुद्धा ते करत आहे. चला, झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.